नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण मशीन वरती बनवलेल्या घरगुती शेवया ज्या असतात ना, मैद्याच्या बनवा किंवा गव्हाच्या बनवा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे ज्या साहित्याच्या बनवल्या असतील तर त्या साहित्याच्या शेवया तुम्ही या पद्धतीने अतिशय उत्तम अशा बनवू शकता। अतिशय उत्तम आणि व्यवस्थित असं मोजमाप सुद्धा मी सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता पुढे। आणि खूप छान आणि टेस्टी अशा या शेवया आपल्या तयार होतील। तर चला पाहूयात आपण कशा बनवायच्या आहेत आपल्या मस्त आणि टेस्टी रुचकर अशा या शेवया। तर आपण पाहू शकता या शेवया आम्ही आणलेल्या आहेत। तर या गावी मी बनवून आणल्या होत्या, ऍक्च्युली मैद्याच्या आहेत। तर तुम्ही गव्हाच्या सुद्धा बनवू शकता, गव्हाच्या तर अतिशय हेल्दी अशा असतात, पण ऍक्च्युली घरी मैद्याच्या आवडतात म्हणून या मैद्याच्या शेवया घेतलेल्या आहेत। तर आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया। पहिल्या प्रथम दिसायला खूप सुंदर दिसत आहे, पाहू शकता तुम्ही। तर आता जेमतेम 4 वाटी होतील एवढे शेवया मी घेत आहे। आता अजून थोड्याशा मी यामध्ये ऍड करणार आहे। तर आता याचा चांगला कुस्कुरा करून घेऊया, व्यवस्थित बारीक करून घेऊयात आपण। आता जेमतेम 4 वाटी होतील एवढे आपल्याला या शेवया घ्यायच्या आहेत, म्हणजे मोजमापानुसार तुम्हाला सांगत आहे। म्हणजे व्यवस्थित आणि परफेक्ट असं सर्व साहित्य त्यामध्ये तुम्ही घातलं की अतिशय छान अशी या शेवया तयार होतील। तर आता आपण अर्धी वाटी तूप घेत आहोत, मग तुम्ही वनस्पती तूप घाला किंवा डालडा घातलात तरीही चालेल, म्हणजे जे घरचं तूप आहे ते ओरिजिनल तूप ते घातलं तरीही चालेल। आता मी माझ्याकडे वनस्पती तूप होतं तर ते मी ऍड करत आहे। आणि आता ते घट्ट आहे म्हणून तुम्हाला थोडं कमी दिसत असेल, पण हे अर्धी वाटी परफेक्ट आहे। तर आता ते आपण यामध्ये कढईमध्ये गरम कढईमध्ये ऍड केलेलं आहे, त्यामुळे छान असं वितळत आहे। आता जे वाटीला लागलेलं आहे तूप तर ते वेस्ट घालवायचं नाहीये आपल्याला, म्हणून आता आपण वाटी पुसून घेऊयात व्यवस्थितपणे आणि कढईमध्ये आपण हे तूप सोडूयात। आता तूप चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपण यामध्ये शेवया ऍड करायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला या तुपामध्ये। पाहू शकता आता जवळजवळ या 4 वाटी शेवया आहेत आणि व्यवस्थित अशा ब्राउनिश होईपर्यंत या शेवया आपल्याला छान अशा तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत। ऍक्च्युली हे भाजणी जी आहे ती चांगली झाली तर तुमच्या शेवया परफेक्ट बनतात आणि व्यवस्थित अशी चव सुद्धा येते, त्यामुळे भाजणी व्यवस्थित करायची आहे आपल्याला। जवळजवळ 5 ते 10 मिनिटं। पाहू शकता कसा छान असा कलर यायला लागलेला आहे, मस्त असा लालसर थोडासा ब्राउनिश असा कलर येत आहे। तर आता आपण या शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत भाजून। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। छान अशा कलरवरती आपल्याला ह्या भाजून घेतल्यानंतर आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपण जी कढई आहे त्याच कढईमध्ये आपण जे आपल्याला पाणी बनवायचं आहे या शेवया शिजवण्यासाठी, तर ते पाणी आपण बनवून घ्यायचं आहे। आता ज्या शेवयामध्ये मी म्हणजे ज्या कढईमध्ये शेवया भाजल्या होत्या तर त्याच्यामध्येच आपण पाणी ओतून घेऊयात। आता 2 ग्लास पाणी आपण ऍड करत आहोत। 4 वाटीसाठी 2 ग्लास पाणी। तर पाहू शकता माझ्याकडे ग्लास केवढा आहे तो, अतिशय मोठाही नाही आणि अतिशय छोटाही नाही, मीडियम साईजचा ग्लास आहे। तर 2 ग्लास आपल्याला पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। पाणी चांगलं उकाळा येऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण साखर ऍड करणार आहोत। तर 4 वाटीसाठी 1 वाटी साखर आपल्याला ऍड करायची आहे। आता वाटी सुद्धा पाहू शकता, जास्त मोठी ही साईज नाहीये आणि जास्त म्हणजे ज्या वाटीने तुम्ही या शेवया मोजाल, तुम्हाला जर मोजमापानुसार करायचं असेल तर ज्या वाटीने तुम्ही 4 वाटी शेवया घ्याल तर त्याच वाटीने तुम्हाला साखर घ्यायची आहे 1 वाटी। आणि आता आपण
कुटून छान असं वेलची यामध्ये ऍड करत आहोत, फोलासोबत करत आहोत, कारण फोलाला सुद्धा छान असा त्या टरफलाला सुगंध असतो आणि खूप छान असा सुगंध उतरतो, अजून एक फ्लेवरफुल असं म्हणजे असं मस्त असा सुगंध येतो, म्हणून मला ऍक्च्युअली ती फोलं टाकावीशी वाटत नाही आणि मी ती ऍड करत असते. आता आपण शेवया ऍड केलेल्या आहेत, पाहू शकता. आणि आता फटाफट आपल्याला उलटेच्या सहाय्याने या शेवया पाण्यामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाण्याऐवजी जर 2 ग्लास दूध ऍड केलं तरीही चालेल. आता पाहू शकता आपण आता छान असं हे सर्व हलवून घ्यायचं आहे आणि मग झाकण लावून ठेवूयात. आता छान उकाळा येत आहे आणि छान अशा आपल्या शेवया शिजून निघतील थोड्याच वेळात. 5-1 मिनिट आपण झाकून ठेवूयात. आपल्याला मध्ये मध्ये पाहत राहायचं आहे की शेवयातील पाणी आटलेलं नाही आहे ना, आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असं पाणी आटलेलं आहे. आता थोडंसं पाणी अगदी आहे, पाहू शकता अशा पद्धतीने थिकनेस आलेला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, पाणी आटलं तर लगेचच पटकन प्लेटमध्ये न घेता 5 मिनिटं फक्त आपल्याला गॅसवरती अशीच कढई ठेवून द्यायची आहे झाकण लावून. आता 5 मिनिटं आपण रेस्ट करूयात. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि 5 मिनिटं आपण असंच थंड करत किंवा असंच वाफेवरती थोडंसं वाफवत ठेवायचं आहे, जेणेकरून शेवयातील जे पाणी आहे ते छान असं ऑब्झर्व करून म्हणजे छान असं पाणी अटलं जातं आणि मस्त असं शेवया आपल्या सुटसुटीत होतात. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालू शकता, तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही ऍड करू शकता. आता मी बदामाचे काप केलेले आहेत, तर काही काप मोठे केलेले आहेत, काही काप छोटे केलेले आहेत, जेणेकरून दिसायला सुद्धा ते छान दिसेल. आणि आता आपण ते काप ऍड केलेले आहेत शेवईमध्ये आणि आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये छान अशा या आपल्या शेवया. तर पाहू शकता या शेवया तुम्ही अशाच एन्जॉय करू शकता किंवा थोडंसं तुम्ही यामध्ये जर दूध ऍड केलं आणि दुधासोबत जर या शेवया खाल्ल्यात तरी खूप छान अशी टेस्ट येते, खूप मस्त असं. आणि माझ्या मुलीला तर ऍक्च्युली थोडंसं दूध ऍड केल्यानंतर या शेवयामध्ये खूप आवडतं आणि तुम्ही अशाच खाल्ल्या तरीही खूप छान टेस्टी आणि स्वादिष्ट अशा या शेवया होतात. तर नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला कमेंट मात्र केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि छान छान कमेंट करत राहा, म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आणि खरंच मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.